नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण बडे, संस्थापक अध्यक्ष प्रिस्टाईन चॅरिटी फाउंडेशन, पुणे. आज जर आपण पाहिलं 10 पैकी 8 जणांना काही ना काही आजार घरामध्ये झालेत आणि प्रत्येक जण काहीतरी परमनंट सोल्युशन शोधतोय. परंतु परमनंट सोल्युशन जर पाहिजे असेल तर पहिलं योग्य निदान होणं गरजेचं आहे. आणि आपल्यामध्ये कसं असतं, जोपर्यंत काही लक्षणं दिसत नाही, जोपर्यंत आपण खूप काही त्रास होत नाही, तोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही. प्रिस्टाईन आयुर्वेद चॅरिटी फाउंडेशनने काय केले, अशा जापनीज टेक्नॉलॉजी मशीन्स घेऊन आलोय आम्ही आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही फ्री बॉडी चेकअप करतो. तर हे काम कसं करते, तर हे एकतर एक जापनीज टेक्नॉलॉजी आहे. आपलं शरीर पूर्ण सेल्सनी बनलेलं असतं. या सेलच्या वीक मॅग्नेटिक फील्ड पकडून त्याला अनालिसिस करून हेल्थ स्टेटस बनवतं. 38 प्रकारचे वेगळे रिपोर्ट्स येतात. आजार झालेत किंवा काही आजार होणार असतील, कुठल्या स्टेजला आहे याचं एक प्रिडिक्शन, याचा एक अंदाज जर आपल्याला आला तर आपण काही आहार विहार विचार आणि काही आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून आपण वेळीच आजाराला आवर घालून आपण आपलं निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. चला तर आपण एक आज लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण याचं आज बघू, कशा पद्धतीने मशीन काम करते. तुम्ही 1 मिनिट हलायचं नाही, बोलायचं नाही. इथे चेकअप होतंय, सगळं पूर्ण बॉडी स्कॅन होते. आता हा हार्टचं स्कॅन करतोय. तुमचे लंग्स असतील, डोक्यापासून तर पायापर्यंत जेवढे व्हायटल ऑर्गन्स असतील, ते सगळ्या व्हिटॅमिन मिनरल्स असतील, आपले बोन डेन्सिटी, हे सगळे चेकअप, जवळजवळ 38 प्रकारचे वेगळ्या टेस्ट इथे येतात. साधारणपणे 1 मिनिट लागतात ह्या टेस्टला. पॅथॉलॉजिकल आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ अप टू 95% ॲक्युरसी येते. फक्त यासाठी वजन, उंची, त्या बेसिक इन्फॉर्मेशन पेशंटच्या हे रेग्युलर घेणं गरजेचं आहे. 1 मिनिट लागतो साधारणपणे. रिपोर्ट सेव्ह केल्यानंतर 1 मिनिटातच लगेच रिपोर्ट जनरेट होतो इकडं. आता हा जो पहिला रिपोर्ट आहे, कार्डिओव्हेस्क्युलर आणि सेरेब्रोव्हेस्क्युलर, याच्यामध्ये आपल्या रक्त पुरवठा कसा होतोय आपल्या प्रत्येक ऑर्गनला, म्हणजे ब्लड व्हेस्कोसिटी जी असते, रेड सेल, व्हाईट सेल, प्लाझ्मा, प्लेटलेटचं कॉम्बिनेशन असतं. त्यानंतर रक्त फ्लो चालू असताना याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल क्रिस्टल आहेत का, ब्लड फॅट कंटेंट किती आहे, त्यानंतर आपली व्हेस्क्युलर रेजिस्टन्स असेल, व्हेस्क्युलर इलेक्ट्रिसिटी म्हणजे लवचिकता किती आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्या प्रत्येक ऑर्गनला न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन वाहून घ्यायचं काम कोण करतं, रक्त. तर हे रक्त कशा पद्धतीने आपला फ्लो कसा आहे, या सगळ्या गोष्टी ठरतं. याच्यामध्ये जर काही खराबी असेल किंवा काही जर रिपोर्ट चांगले नसतील तर आम्ही पथ्य काय सांगतो, त्याचा आहार कसा आहे, तो व्यायाम करतोय का, त्याचं वजन वाढलंय का, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला चेक करून तिथेच आम्ही त्याला कन्सल्ट करतो. आमचे बरेच व्हॉलेंटियर्स, जवळजवळ 100 व्हॉलेंटियर पूर्ण महाराष्ट्रभर काम करून अशा प्रत्येक जिकडे जिकडे प्रॉब्लेम आहेत पेशंटला, हे सगळं समजून सांगून त्याला प्रॉपर फॉलोअप देणं, त्याला आहार विहार विचार, पथ्य अपथ्य सांगून आम्ही त्यावर काम करतो. दुसरा जो रिपोर्ट आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल, म्हणजे आपली पोट कसं काम करते, आपल्या सगळ्यात महत्त्वाची असते डायजेस्ट सिस्टम कशी काम करते. मग याच्यामध्ये पेस्परिन सिक्रेशन, म्हणजे जे सिक्रेशन होतं, जे तयार होतं, जे एन्झाईम लाळ तयार होते अन्न पचण्यासाठी, त्याच्यावर काम होतं. तुमचं पोट प्रॉपर साफ होते का. मग याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की माणसं जेवणानंतर लगेच पाणी पितात, पाण्याचं प्रमाण कमी असतं, किंवा जे प्रोबायोटिक किंवा प्रीबायोटिक लागतं शरीराला, चांगले जीवाणू याच्यामध्ये दह्यामधून मिळतात, किंवा बरेच लोक व्हिटॅमिन सी चा इंटेक कमी असतो. या सगळ्या गोष्टी आम्ही इकडे समजून सांगतो. याच्यानंतर लिव्हर फंक्शनिंग, कारण लिव्हर फंक्शनिंग इतकं महत्त्वाचं आहे की आपली बॉडी डिटॉक्स करणं, त्यानंतर आपल्या अन्न घटकाचं रूपांतर शरीर घटकामध्ये करणं, आपली एनर्जी लेवल मेंटेन करणं, यासाठी आपलं लिव्हर कसं काम करते हे आम्ही समजून सांगतो. याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन, जिकडे अन्न पचल्यानंतर सगळ्यात शेवटी शरीरामध्ये त्याचं ऑब्झॉर्प्शन होतं, व्हिटॅमिन मिनरल्स तयार होतात शरीरामध्ये शेवटी, आणि याच्यावरती आपल्या बॉडीचं लाईफ असेल, आपली एनर्जी लेवल मेंटेन राहते. यासाठी हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये काही जर अडचणी असतील तर याच्यावर काही आम्ही पथ्य अपथ्य सांगतो. याचबरोबर किडनी फंक्शन आहे आपलं, जे किडनी फंक्शन म्हणजे जर शरीरामध्ये जेवढे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात हे सगळे बाहेर जर नाही पडले तर आपल्या सांध्यामध्ये साचून, आपल्या रक्तामध्ये टॉक्सिन साचून बरेच आजार होतात. याच्यामध्ये तर जर तुम्ही बघितलं तर ब्लड युरिया नायट्रोजन वाढले, शरीरात जेवढे प्रोटीन पसतं त्याच्यातून काही टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्याच्यामध्ये असतं युरोग्लोबिन असेल, युरिक ऍसिड असेल, प्रोटीन युरिया असेल, तर हे सगळं बाहेर टाकायचं काम कोण करतं, तर हे किडनी करतं. यासाठी जर कधी तुम्ही पाणी कमी पित असाल, किंवा तुमचं जे दिवसभरामध्ये तुम्ही जर ऍसिडिक जास्त जर खात असाल, अल्कलाईन फूड म्हणजे जर लाईव्ह फूड ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण तुमचं भाजीपाला फळं जर शरीरामध्ये जात नसतील तर 100% किडनीला प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर आपला बोन डिजीजचा एक सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट असतो, की आपलं जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते सगळं आपल्या हाडांवर अवलंबून असतं. म्हणजे जर हाडाची जर ठिसूळता वाढली, हाडामध्ये जर मिनरल कॅल्शियम जर कमी झालं, किंवा लिगामेंट जर वीक झाले तर कुठले आजार होतात. मग आम्ही काय करतो, याच्यामध्ये जर एज ऑफ लिगामेंट्स काय आहे, तुमचं बोन मिनरल डेन्सिटी कशी आहे, तुमचा लॉस ऑफ कॅल्शियम आहे किंवा कॅल्शियम ऑब्झॉर्प्शन होतं का नाही, या सगळ्या गोष्टी चेक करून साधारण त्याची हाडं शेवटपर्यंत मजबूत कशी राहतील यासाठी त्यांनी घरामध्ये मिळणारे कॅल्शियम सोर्स असतील, किंवा बाहेरून काही त्याला इंटेक घ्यायचे, किंवा त्याची खूप हाडांची झीज झाली का, काही व्यायाम तो करत नाही का, हे सगळ्या त्याची लाईफस्टाईल कशी आहे याच्यावरती आमचे सर्व व्हॉलेंटियर्स काय करतात, प्रत्येकाला ट्रेनिंग दिलेलं आहे की प्रत्येकाच्या लाईफस्टाईलनुसार त्यांनी कसं वागलं पाहिजे, जेणेकरून त्याचे आजार त्याला भविष्यात त्रास देणार नाही. याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ट्रेस एलिमेंट जो टेस्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, की आपल्या शरीरामध्ये भले मिनरल्स कमी लागतात परंतु बॉडी फंक्शनिंगसाठी, इम्युनिटी मेंटेन राहण्यासाठी याचं खूप महत्त्व असतं. मग याच्यामध्ये कॅल्शियम असेल, आयर्न, झिंक, सिलेनियम असेल, पोटॅशियम असेल, फॉस्फरस, मॅग्नेशियम असेल, कॉपर असेल, हे सगळे घटक
थोड्या थोड्या प्रमाणात लागतात, परंतु नसतील तर याचे मोठे इम्पॅक्ट शरीरावर बघायला मिळतात. म्हणूनच आपण काय करतो, मग ह्याच्यात काय कमी आहे हे सांगून त्याला प्रॉपर सांगतो, की बाबा कशा पद्धतीने तू तुझ्या अन्नामध्ये काही गोष्टीचा बदल केला पाहिजे. व्हिटॅमिन्स आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं B12 आणि D3 हे 2 व्हिटॅमिनचं सध्या कोणाचंही चेक केलं तरी कमी सापडतं. सगळं खाऊन सुद्धा बऱ्याच वेळा शरीराला हे अन्न घटक मिळत नाही किंवा ऑब्झर्व्ह होत नाही किंवा तयार होत नाही. यासाठी काय प्रॉब्लेम आहे? मग आपण काही लिव्हर फंक्शनिंग, काही छोटे-मोठे आतड्याचे काही रिपोर्ट चेक करून त्याला रूट कॉजवर जायचं त्याचा. मग आम्ही त्याला रूट कॉजवर जाऊन त्याच्यापासून त्याचा आजार पूर्ण कमी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. याचबरोबर बरेच रिपोर्ट्स आहेत, पण हे जे बेसिक रिपोर्ट्स खूप महत्त्वाचे असतात. बेसिक फिजिकल क्वालिटी ज्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये रिस्पॉन्स ॲबिलिटी असेल, त्याची मेंटल पॉवर कशी आहे. कारण आयुर्वेदामध्ये आहार, विहार, विचार ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. याचबरोबर वॉटर शॉर्टेज बॉडीमध्ये किती दाखवतं इकडं. त्यानंतर हायपोक्सिया म्हणजे ज्या मृत पेशी शरीरामध्ये तयार होतात त्या बरोबर वेळच्या वेळेला बाहेर पडतात का? रक्ताचा पीएच कसा आहे? कारण रक्ताचा जर पीएच बिघडला, रक्त जर ॲसिडिक झालं तर त्यातून सुद्धा बरेच आजार तयार होतात. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला प्रॉपर समजून सांगतो. याचबरोबर ब्लड लिपिड जो रिपोर्ट आहे, की आज आपण जे काही खातोय, स्ट्रेस लेवल वाढलाय आपला, त्यातून त्याचं कोलेस्ट्रॉल वाढतं, ट्रायग्लिसराईड वाढतं, त्यानंतर त्याच्या गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉलचा त्याचा बॅलन्स बिघडतो. यांनी कार्डिओव्हास्क्युलर डिजीज भविष्यात होऊ नये यासाठी त्यांनी कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे, पाणी किती पिलं पाहिजे, मिठाचं प्रमाण कमी पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी त्याचा स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करतोय, तो मेडिटेशन करतोय का, व्यायाम करतोय का, या सगळ्या गोष्टी सांगतो. आणि जिकडे जिकडे गरज लागते अगदी कमी खर्चात प्रिस्टाईन चॅरिटीच्या माध्यमातून आम्ही मुळावर काम करणारी अशी 30-32 औषधं आम्ही बनवलीत, की जी आम्ही ज्याला खरोखर गरज आहे त्यालाच देतो. आमच्या प्रिस्टाईन चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत 9 लाख लोकांना आम्ही चेक केले. आमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, की लोकांच्या मुळावर काम करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे. ती ही मशीन आम्हाला खूप सपोर्ट करते. या मशीनच्या माध्यमातून योग्य निदान झालं तिकडेच 50% आपण आपली लढाई जिंकल्यासारखं होतं आणि हे काम पुढे असंच भविष्यात सुरू होईल. थँक्यू. साधारण जर आपण सगळ्या टेस्ट पाहिल्या, 38 प्रकारच्या टेस्टचा जर विचार केला, त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 7,000 ते 8,000 रुपये मार्केटला खर्च येऊ शकतो. परंतु प्रिस्टाईन आयुर्वेदिया चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ह्या प्रत्येक ठिकाणी अशा टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट करतो.